परभणी येथे 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। सनपुरी करुणा बुद्ध विहार येथे या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या धम्म परिषदेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो, पूर्णा कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम करुणा बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। बौद्ध पंच कमिटी सनपुरी तालुका जिल्हा परभणीच्या वतीने 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले। तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते दंश आताच आपल्या समोर बोललेले म्हणतेजी सनपुरी येथील आणि ग्रामीण भागामधून दरवर्षीच आपण या कार्यक्रमासाठी परिषदेला येत असतो। आज उपस्थित झाले सर्व सन्माननीय धम्म प्रचाराच्या दृष्टीने आता ठिकठिकाणी गावोगावी परिषदा होऊ लागलेल्या आहेत। पहिल्या शहरामध्येच होत होत्या, आता खेड्यामध्ये सुद्धा लोक परिषदा घेत आहेत। एक समाजाला जागृत करण्याचं आणि या निमित्ताने समाज एकत्र येतो। निमित्त काही असो, जसं बुद्धाच्या काळामध्ये जे वैशालीला लिच्छवी लोक राहत होते, वची लोकांचं साम्राज्य होतं, तेव्हा तिथे तथागत भगवंताने राजा अजातशत्रूला सांगताना 7 परिहारणीय धम्म सांगितले होते। त्यातलं एक महत्वाचं धम्म हे छोटा देश आहे वैशाली, मगधाचं साम्राज्य बलाढ्य आहे, तरी ते त्याला जिंकू शकत नाही। काय कारण आहे? एवढा मोठा राजा, साम्राज्य आणि छोटा देश त्याला जिंकू का शकत नाही? तेव्हा तथागताने सांगितलं होतं 7 परिहारणीय धम्म। या कारणामुळे की छोटा जरी असलं तर त्याला तुम्ही जिंकू शकत नाही। काय? एक तर त्यांच्या देशामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा, जुन्या माणसांचा, अनुभवी माणसांचा नेहमी सल्ला घेतला जातो, हे एक कारण आहे। दुसरं, तिथे श्रमण आणि ब्राह्मण दोघांचाही त्यांच्या राज्यामध्ये सन्मान केला जातो, कारण त्यावेळेला 2 संस्कृती होती, श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती। तिथे भेद केला जात नव्हता, दोघांनाही समान सन्मान त्यांच्या देशात मिळतो आणि भिक्षूंचा नेहमी सन्मान आदर त्यांच्या देशात केला जातो। त्याच्यामुळे त्यांची उन्नती होत जाते। त्यानंतर सांगितलं की तिथे ज्या महिला आहेत, लेडीज, महिलांचाही सन्मान केला जातो। महिलांवर त्यांच्या देशामध्ये अत्याचार होत नाही, बलात्कार होत नाही, महिलांचा अपमान केला जात नाही, महिलांचाही, लेडीजचाही सन्मान केला जातो आणि त्यामुळे त्यांच्या देशात महिला सुद्धा चांगल्या पद्धतीने धम्माला वाहून घेतात। धम्म देशना जो देखे गए पूजनीय भदंत संघरत्न, और थोड़ी देर पहले जिन्होंने धम्म देशना दिया पूजनीय भंते गुरु बोधि, प्रमुख पूजनीय भिक्खु संघ श्रामणगण, यहाँ उपस्थित उपासक उपासिकाएं तथा बुद्ध टीचिंग चैनल द्वारा प्रत्यक्ष देख रहे संपूर्ण श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, सर्वप्रथमतः ये जो धम्म परिषद संपन्न हो रहा है, ये धम्म परिषद में साथ देने वाले, सहयोग करने वाले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से
हर तरह से मदद करने वाले संपूर्ण बुद्ध विहार के उपासक उपासिकाएं, पंच कमिटी और सभी उपासक उपासिकाओं को खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, जीवन में बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद हमेशा हमेशा रहे, ऐसे कामना करते हैं।